नमस्कार भावांनो, हिंदी केसरी मैदान या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. जर भावांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण बैलगाडी शर्यत क्षेत्रामधले नवीन नवीन अपडेट्स घेऊन येत असतो. तसंच भावांनो अपडेट घेऊन आलेले आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूर बद्दल. बकासूर आजच्या बरड मैदानामध्ये पळताना दिसेल का, याची अपडेट देणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. भावांनो 2-3 दिवसापूर्वी बकासूरची अपडेट पडत होती की बकासूर आपला बरड मैदानामध्ये पळताना दिसेल. खरं तर आज बकासूर आपला सासवड मैदानामध्ये पळताना दिसणार होता, परंतु पावसामुळे ते सासवडचं मैदान कॅन्सल झालं. त्यामुळे नंतर चर्चा चालू झाली की बकासूर आपला बरड मैदानामध्ये पळताना दिसेल. आज बरड येथे मैदान संपन्न होत आहे, एक आदत एक बैलगाडी शर्यतीचं. तर भावांनो मैदान चालू देखील झालेलं आहे, गट सुटले देखील बरेच. आणि भावांनो बरेच जणांना प्रश्न पडलाय की बकासूर या बरड मैदानामध्ये पळताना दिसेल का. तर भावांनो नाही, आजच्या बरड मैदानामध्ये आपला बकासूर पळताना दिसणार नाही. याचं कारण म्हणजे बकासूरच्या नावाने अजून एकही चिठ्ठी निघालेली नाहीये या बरड मैदानामध्ये. कालच रात्री लाईव्ह लॉट जाहीर झाले, त्यामध्ये आपल्या बकासूरच्या नावाने एकही चिठ्ठी निघालेली नाहीये. त्यामुळे आपला बकासूर आजच्या बरड मैदानामध्ये पळताना दिसणार नाही. तर भावांनो आज जर पळताना दिसाला तर एखादी आपला बकासूर बिंजोडला पळताना दिसू शकतो. आपण काल अपडेट दिली होती की बकासूर आपल्याला बिंजोडला पळताना दिसेल. तर भावांनो जर नियोजन झाला असेल बिंजोडचा तर बिंजोडच्या मैदानामध्ये आपला बकासूर आपल्याला पळताना दिसेल. परंतु भावांनो बरडच्या मैदानामध्ये आपला बकासूर पळताना दिसणार नाहीये. चिठ्ठी एकही निघालेली नाहीये भावांनो, आणि बकासूर आतापर्यंत मैदानामध्ये दाखल सुद्धा झालेले नाहीये. त्यामुळे आपला बकासूर आजच्या बरड फलटण मैदानामध्ये पळताना दिसणार नाहीये. तर भावांनो अपडेट आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये नवीन नवीन अपडेट्स घेऊन येत असतो. तर अजून एक अपडेट येणारच आहे, बिंजोडला पळेल की नाही. तर धन्यवाद भावांनो.